नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागात बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे. एकूण 93 पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 26 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. 20,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे. बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या संदर्भाचा अधिक तपशील तुम्ही www.aurangabadmahangarpalika.org या संकेतस्थळावरती जाऊन घेऊ शकणार आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकणार आहे. या संकेतस्थळावरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. हा अर्जाचा नमुना भरून तुम्हाला जाहिरातील आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहित तुमचा अर्ज समक्ष जाऊन किंवा कोरियर किंवा पोस्टाने दिलेल्या ऍड्रेसवरती जमा करणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स या पदाची 47 वॅकन्सीज, तर एमपीडब्ल्यू याच्या 46 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. जर मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी तुमची 12वी झालेली आहे आणि जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग तुम्ही केलेलं तर या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये खुला प्रवर्गातील उमेदवार 38 वर्षापर्यंत तर राखीव प्रवर्गातील उमेदवार 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहे. 20,000 रुपये इतकं मासिक वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. यामध्ये वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकणार आहे. दुसरं जे पद आहे एमपीडब्ल्यू, टोटल 46 वॅकन्सी असणारे 12वी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा केलेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये खुला प्रवर्गातील लोकांसाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गातील लोकांसाठी 43 वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे. ज्याचं वॅकन्सी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो काही शासकीय निमशासकीय तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. आणि अप्लाय करण्यासाठी मित्रांनो जो अर्जाचा नमुना तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे. तो संपूर्ण भरून त्याबरोबर तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून 18 जून 2024 पासून 26 जून 2024 पर्यंत सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला समक्ष जाऊन किंवा कोरियर किंवा पोस्टाने पाठवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला ऍड्रेस देखील या ठिकाणी दिलेला आहे. डाटा सेंटर सिटी मार्बल बिल्डिंग, निराला बाजार, बस स्टॉप शेजारी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या ऍड्रेसवरती तुम्हाला तो पाठवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाल्यानंतर तुम्ही काही अटी व शर्ती बघू शकणार आहे कॅन्डिडेटसाठी. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये इतका डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जासोबत जोडणं अनिवार्य असणार आहे. सदर डिमांड ड्राफ्ट तुम्हाला सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने काढायचा आहे आणि तो राष्ट्रीयकृत बँकेचाच असला पाहिजे. यामध्ये तुम्ही बघू शकता 11 महिने कंत्राटी तत्वावरती ही पदे भरली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या पदासाठी उमेदवारांची सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्र, पदवीचे सर्व गुणपत्रक, यामध्ये पहिल्या वर्षापासून तर अंतिम वर्षापर्यंत प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, हे जे इथे मेन्शन केलेली सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत त्याच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहे आणि त्या झेरॉक्स प्रतीवरती तुम्हाला तुमच्या सेल्फ अटेस्टेड करणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो यामध्ये जर तुमच्या नावात बदल असेल लग्नानंतर तर त्याचं राजपत्र, विवाह नोंदणी किंवा नोटराइज्ड अफिडेटिव्ह जोडणं देखील या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. त्यानंतर जो उमेदवार या ठिकाणी अप्लाय करणार तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या या ठिकाणी सक्षम असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये जे राखीव प्रवर्गातील उमेदवार असतील त्या उमेदवारांना ज्या आरक्षणामधून जर तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर अर्जासोबत तुम्हाला जात प्रमाणपत्र जोडणं देखील अनिवार्य असणार आहे. यानंतर अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर नमुन्याप्रमाणेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकणार आहे.
यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 2005 नुसार तुम्हाला अर्जासोबत लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणं देखील अनिवार्य असणार आहे। याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे शासकीय कर्मचारी आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अनुभव आहे त्यांच्याकडे, अशा कर्मचाऱ्यांना 5 वर्ष वयोमर्यादामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अर्ज दिलेल्या वेळेमध्ये सादर करायचा आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे, त्यावरती तुम्हाला तुमची साईन करायची, पदाचं नाव, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी म्हणजे दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे तो देखील सेपरेट काढायचा आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, संपूर्ण डिटेल तुमचे या ठिकाणी पर्सनल भरायचे आहे। त्यानंतर तुमचे शैक्षणिक डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे। त्यानंतर काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे आणि त्याबरोबर तुम्हाला हा जो लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्राचा जो नमुना आहे तो देखील भरून अटॅच करून दिलेल्या डॉक्युमेंट्स सहित तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या टायमिंग मध्ये पाठवणं अनिवार्य असणार। त्यामध्ये तुम्ही पोस्टाने, कोरिअरने किंवा समक्ष जाऊन अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।